आम्ही युक्रेनला जातोय. बाय 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 बाय. गाव कुठं आहे ते? कुठं गाव आहे सांग? काय माहित नाही. आजी तुम्ही येता का युक्रेनला? आमची आजी युक्रेनला येणार नाही. तर असं आम्ही किचन रेनोव्हेट करणार आहे एकदम भारी असं. आणि ते किचन पण आपलं मोठं असणार आहे, थोडं याच्यापेक्षा थोडं मोठं करायचा विचार चालू आहे. पण बघू आता, तुम्ही पण मला सजेस्ट करा काय करायला पाहिजे काय नाही, कारण की माझं डोकंच चालत नाही ह्या बाबतीमध्ये. घरात एवढा पसारा आहे आणि तो सगळा पसारा आता काढून टाकणार आहे. जो रिकामा पसारा आहे, ज्या भांड्याला आम्ही वर्षातून एक वेळेस हात लावतो तो भांड्याला आहे. काय होतंय ना, मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, पूर्ण इन्फॉर्मेशन दिली ना, त्या व्हिडिओला ॲक्च्युअलमध्ये व्ह्यूज येत नाही. आणि व्ह्यूज नाही आल्यामुळे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही परत तेच कमेंट्स करता की दादा कसं चालू करू, हे करू ते करू. तर तुमच्या माहितीसाठी मी क्लाउड किचन विषयी सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली. 3 नंबर. नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि आमची आजीबाई, या आजीबाई इकडे येऊ का. तर आज संडे आहे आणि संडेचं म्हटलं चला आज थोडा व्हिडिओज तुमच्यासाठी शूट करून अपलोड करावं. घरात नुसतं लेकरांचा आवाजच चालू आहे, रडणं वगैरे. आणि झाले 8 दिवसापेक्षा जास्त झाले की तुम्ही आमचे क्लाउड किचनचे व्हिडिओ बघता आणि तुम्ही सगळेजण बोर झाले असाल ते व्हिडिओ बघून. त्यामुळे आज मी क्लाउड किचन विषयी फक्त 2 मिनिटच बोलणार आहे आणि एंड करणार आहे विषय. कारण की काय माहिती आहे का, पूर्ण व्हिडिओ जर त्याच्यावर चाललेत ना, तर मग ते तुम्हीही बोर होताल. आणि मला कमेंट्स पण तशा येत आहे की दादा दुसरं काहीतरी बोल, दुसरं काहीतरी. ठीक आहे, दुसरं काहीतरी बोलतो तुमच्यासाठी. आणि इकडे आजीबाई आहे, आजीबाईचा नमस्कार घेऊन टाका. आजीबाई नमस्कार. नमस्कार, रामकृष्ण हरी. बरं आहे का? हा, बरं. तर आजीचं बरं आहे. आणि हो, तुम्हाला हे सांगण्यासाठी पण व्हिडिओ केला आहे की आपण आपल्या चॅनलवर बरेच दिवस झाले, खूप दिवस झाले, म्हणजे जवळपास 7-8 महिने झाले की आपण Q&Aचा व्हिडिओ ठेवला नाही किंवा लाईव्ह आलेलो नाही आहे. तर तुम्ही एक सजेस्ट करा की आम्ही लाईव्ह यायला पाहिजे की Q&Aचा व्हिडिओ ठेवायला पाहिजे. मग ते आपण त्यानुसार जरा क्वेश्चन तयार करूया, तुमचे क्वेश्चन्स वगैरे सर्व काही. आणि मग नंतरला एक व्हिडिओ करूया छान असा. कोण रडती एवढी? आंघोळी रडती. इकडे परी, इकडे. मग जा ना, आंघोळ करून ये ना. कोण थांबली तिथे? हा, मग ते उचलून घे बाऊलं. तर ते तुम्ही मला सजेस्ट करा की आपण लाईव्ह करायला पाहिजे की Q&Aचा व्हिडिओ करायला पाहिजे. चला नमस्कार करा, एकदा करा नमस्कार. आंघोळ नेमकीच करायची बरं. एक नंबर लागलेली आहे. ऋतू गेलेली आहे. हा, ऋतू गेलेली आहे. आता परी जाईन, मग पिऊ जाणार. टिट्या गेला का? हा, नमस्कार कर चला एकदा कर. नाही करत रामकृष्ण हरी, नाही करत. तिच्या अंगातच येतं राहून 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 मला समजत नाही. कायच करा मग काहीच नाही. काय होतंय ना, मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, पूर्ण इन्फॉर्मेशन दिली ना, त्या व्हिडिओला ॲक्च्युअलमध्ये व्ह्यूज येत नाही. आणि व्ह्यूज नाही आल्यामुळे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही परत तेच कमेंट्स करता की दादा कसं चालू करू, हे करू ते करू. तर तुमच्या माहितीसाठी मी क्लाउड किचन विषयी सगळी माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली. 3 नंबरचा व्हिडिओ असेल आजच्या दिवशी, तुम्ही जाऊन बघू शकता. जा ना मग पटकन, तो जाऊन बघू शकता. त्यामध्ये ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरीही तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. एक Q&Aचा व्हिडिओ बनवूया, जो येणाऱ्या या आठवड्यामध्ये येईल. Q&Aचा व्हिडिओ, ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि बघू काय होतं काय नाही. तर रडू नकोस, हा रडू नकोस. आमचं असं चालू आहे सध्या, कधी कधी सकाळी जास्त ऑर्डर पडतात, कधी कधी संध्याकाळी जास्त ऑर्डर, कारण की आपल्याला माहित नसतं ना कधी काय कोणत्या ऑर्डर्स पडतील. तर त्यामुळे आपण एवढं हे करत नाही. चल बोल एकदा. टिटल आवाज दे बरं एकदा. टिटल आवाज दे. टिट्या ये इकडं. हंबा आली पळा 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 पळा. तर मित्रांनो, आणि एकंदरीमध्ये काय चालू आहे माहिती का, हे दररोज आता प्रमोशनचे व्हिडिओ, जालन्यातले व्हिडिओज आणि त्यात ते क्लाउड किचनचे व्हिडिओज, ते सर्व करायला खूप वेळ जातोय माझा. आणि ठीक आहे, कामात जातोय, ती चांगली गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न, हो, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी किंवा आमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणा. पहिले टिट्याला बोलून घ्यायचं. आज सेम घातलं, आज सेम घातलं तू. चल नमस्कार कर.
करना नमस्कार. खाय ना की. शंभू कोणी घातली तुला? कोणी? मम्मी ना. नमस्कार कर सर. नाही आवरलं होय. तर तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी किंवा आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी की आम्ही आमचं किचन रिनोव्हेट करतोय. आणि तू बाहेर चालला. मग आजच्या आज होणार ते रिनोव्हेट. 8-10 दिवस लागतील त्याला व्हायला. तर किचन चिमणीपासून तर किचन ट्रॉली असू द्या, किचन शेल्फ असू द्या, त्यासोबतच चिमणी असू द्या, ते सर्व काही बसून एकदम व्यवस्थित करणार आहे. पण ते आमच्या घरच्या लेडीजचं असं म्हणणं आहे की ते स्वच्छ करायला खूप अवघड जाईल. पण काय करणार. आणली ना आजी? टाकली ना आजी? नाही टाकली म्हणती का? ओके. तर असं आम्ही किचन रिनोव्हेट करणार आहे एकदम भारी असं. आणि ते किचन पण आपलं मोठं असणार आहे. थोडं याच्यापेक्षा थोडं मोठं करायचा विचार चालू आहे. पण बघू आता, तुम्ही पण मला सजेस्ट करा काय करायला पाहिजे काय नाही. कारण की माझं डोकंच चालत नाही ह्या बाबतीमध्ये. घरात एवढा पसारा आहे आणि तो सगळा पसारा आता काढून टाकणार आहे. जो रिकामा पसारा आहे, ज्या भांड्याला आम्ही वर्षातून एक वेळेस हात लावतो तो भांड्या डायरेक्ट कचऱ्यामध्ये जाणार आहे किंवा मग भंगारमध्ये जाणार आहे. त्याला तसं करूया. मी तुम्हाला सांगेल तसं कोणकोणते भांडे आहेत आणि किती पसारा निघणार हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती. त्यामुळे मी सध्या तरी किचनकडे वळणार नाही आहे. किचन म्हणजे किचन तयार करायचं, जेव्हा रेनोव्हेट करायचं काम चालू होईल तेव्हाच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता 1-2 जणांना बोलवतो, कोटेशन काढतो आणि त्यानंतरच किचन बनवायला स्टार्ट करणार आहे. किचनचं तुम्हाला माहिती आहे आता खर्च किती होणार आहे. तुमच्या ओमदादाचा रामदादाचा मिळून किती होणार आहे ते तुम्हालाही माहिती आहे. आता आम्ही ठरवलेलं आहे की दादा आम्ही सगळेजण थोडे थोडे पैसे देऊन करणार आहे. आणि आईच्या बचत गटाचे पण थोडेफार पैसे आलेले आहेत आणि बचत गटाचे पण थोडेफार पैसे आलेले आहेत. तर थोडंफार ॲडजस्ट करतो आम्ही. कारण की कसं असतं ना, आम्हाला पण सगळं पाहूनच करावं लागतं. आमच्या मागं पण बरेचसे खर्च असतात, हे असते ते असतात. ते सगळा विचार करूनच हे सगळं काम करावं लागतं. कसं डायरेक्टली नाही करता येत. आणि त्याला खर्च म्हटलं तरी पण 50,000च्या जवळपास किंवा 50,000पेक्षा जास्तही लागू शकतो. किचनवरची शेल्फ करायला, किचन ट्रॉली करायला आणि त्यातल्या त्यात चिमणी वगैरे. चिमणीच 15-1 येईल आणि तिचं जी फिटिंग वगैरे पण येईल ती तेवढं करावंच लागणार आहे. बघू आता. कारण की त्या साईडला आमची खिडकी वगैरे नाही आहे ना, त्या साईडला व्हेंटिलेशन काहीच नाही आहे. तर ते सगळा धुवा घरातच असतो. पण त्यामुळंच ते जरा वरचं काळं वगैरे होणं, खराब होणं. पण आता ते होणार नाही कारण की ते चिमणी लावली की व्यवस्थित सगळं बाहेर चाललं जाईल. आणि आईला पण शिकवून देऊ ते कशी चिमणी असते, कशी लावायची, काय लावायची. तर माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे. बाकी तुम्हाला कसं वाटतंय ते मला सांगा. झोपाली काय? झोपाली बेटा तुला? तर ते पिऊ आली का नंतर मी व्हिडिओ चालू करतो. चला. हे सगळं सोडून द्या मित्रांनो आणि तुम्ही टिट्ट्याकडे लक्ष द्या. काय चालू आहे नुसतं ऑब्झर्व करा काय चालू आहे बरं का. हा आता कसं तिनं जे घेतलं ते हिला पाहिजे, हिनं जे घेतलं ते तिला पाहिजे. नुसतं वडावडी दिवसभर त्या पिऊची, परीची आणि टिट्ट्याची वडावडी असती आणि यांना आवरण्यात पूर्ण दिवस जातो. गाणी लावायची काय? गाणी लावायची. आणि तो ड्रेस छोटा झाला तो काढून टाका करा. तुम्हाला गंज आवडतो तू म्हणते, तिने काढला नाही घालायला. मग किती लहान झाला तो. आता किचनचं कसं करणार कोमल? 8-10 दिवस मग तुम्ही स्वयंपाक कुठे करणार आणि तुमच्या ऑर्डर्स कुठे पूर्ण करणार तुम्ही? मागचं किचन पहिले तोडावं लागणार आहे आपल्याला. गॅस ओट्यासाठी ओटा इकडे घ्यायचा आहे. हे किचन अजून वाढवायचं थोडं आपलं. फ्रीज पर्यंत म्हणजे लेकरांची बी चॉईस झाली आता. हा तो कडप्पा इकडे घ्यायचा. काही दिवस आता स्वयंपाक कुठे करसान का? ऑनलाईन मागा जेवायला झोमॅटो. तुला वाटत नाही का किचन ओटा मोठा पाहिजे थोडा अजून? म्हणजे 3 जण उभं राहून नाही का 3 गॅसवर तरी काहीतरी झालं पाहिजे. काय म्हणते? बापरे इकडे पण डोकं वल्ल केलं काय? आज तर संडे होता ना बरं कोमल. जरा दमने बाबा. डोकं धुवायचं म्हणलं साऱ्या जमान्याची घाई तिला. मग कवा धुते आणि कवा नाही डोकं. डोकं धुण्यासाठी सगळ्यात तत्पर कोण असं तर ती परी आहे.
डोकं धुवायचं म्हटलं ती शॅम्पू साबण सगळ्या गोष्टी रात्रीच विचार करून ठेवती आणि एवढ्या आनंदामध्ये झोपती ती. उद्या सकाळी मी शॅम्पू लावणार आहे, उद्या सकाळी हा उद्या सकाळी मी डोकं धुणार आहे आणि असं करणार. शुक्रवारी गुरुवारीच म्हणते माझं डोकं दुखतंय, मला भांग पडायचा. म्हणजे मोकळे केस सोडायला आवडतं बरं का खरं तर. आणि काय प्रत्येक लेकराची इच्छा, आता एवढीशा लेकराची इच्छा असेल का बरं. हा काय बाबा कमाले. आणि परी आता जवळपास 5 वर्षाची होत आली आता. आणि पिऊचा पण बर्थडे आलेला आहे. पिऊ पण आता किती वर्षाची होईल, 2 का 3? 2 वर्षाची होईल. लेस लहान शिंगरू आहे. लहान याचं तर दूध तोडलं भाऊ तुम्ही. चालतंय काही नाही, शिंगरू झाला तर समजता. काय रे शिंगरू, ए शिंगरू तुला गाडी आणायची? गाडी नाही मम्मीच्या अंगावर. मला बोलूच नका म्हणते ती. तेव्हा ती ताट ढकलली. हा ती ताट ढकलू राहिली. हा तर मित्रांनो बघा असा विषय आहे. आता ते किचन पण थोडं वाढवायचं आहे. माझ्या डोक्यात तर ते कडप्पा जो आहे ना आपला तो व्हाईट कलर मध्ये टाकायचा विचार होता. का व्हाईट कलर मध्ये नसतो, असतो. अगं तू किचन पाहिले की नाही व्हिडिओ मध्ये कोणाचे? पाहिलं पण व्हाईट कलर मध्ये नाही. अजून मी तुमच्याकडे चान्स आहे, एकदा सर्च मारा काय काय करायचंय, कसं कसं करायचं, तुमच्यावर सोडतोय मी. काय आज कोमल मध्ये तुम्हाला उत्साह दिसत नसन, कारण की कोमलची दाढीमुळे ती परेशान आहे. काल या जेवायला गेलते, इथं बाजूला कार्यक्रम होता, तेव्हा पण त्यांना विचार पडला होता की ऑर्डर पडेल. किती वेळा जेवण केलं असं कोमल? 10 मिनिटं. 10 मिनिटात नेमके आलो बाहेर उभं राहिलं की बडा करा. लगेच ऑर्डर चालू झाली. मोठी ऑर्डर होती ना. आणि काय झालं माहिती, कालच्या कस्टमरचं तुम्हाला सांगायचं राहिलं की त्यांना काय केलं, सुरुवातीला टेस्ट बघण्यासाठी एक 200 रुपयाची ऑर्डर केली होती, ज्यामध्ये एक आलू पराठा होता है ना, एक अंडा भुर्जी होती, 2 चपात्या होत्या आणि एक कोल्ड कॉफी होती, बरोबर. तर एवढं सगळं होतं. त्यांना खाली इन्स्ट्रक्शन दिली होती की त्यांना ग्रीन चिली, रेड चिली नव्हती पाहिजे आणि कॉफीमध्ये साखर पण नव्हती पाहिजे. त्यांना कॉल करून पण सांगितलं होतं की असं असं करा. आम्ही सेम तसं करून दिलं. त्यांना एवढी चांगली वाटली ऑर्डर, त्यांना 5 स्टारची रेटिंग पण दिली. थांबा ना रे, थांबा ना, ए थांबा ना. 5 स्टारची रेटिंग सुद्धा दिली. आणि काल परत आम्हाला 700 रुपयाची ऑर्डर केली. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा, हे बघा त्यांनी रेटिंग दिलेली दाखवतो मला. हे बघा, अमेझिंग टेस्ट अँड अमेझिंग फूड, इन्स्ट्रक्शन वेअर फॉलोड अँड कॉफी वॉज अमेझिंग, जस्ट लो ऑन क्वांटिटी. ती काय झालं, आम्ही जेव्हा कॉफी दिली ती ना त्यावर त्या फेस आला होता आणि कॉफीवर, तर ती फुल भरली होती. पण नंतर ते उशिरा झाल्यामुळे ती फेस कमी झाला म्हणून ती थोडी कमी वाटू लागली होती. म्हणून त्यानं कॉफीला रेटिंग दिली आणि हे बाकी दोघांना पण रेटिंग दिली. याला 4चीच रेटिंग दिली. हे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये दिसतं, इथे दिसत नाही ते. ठीक आहे, ते असा विषय बघा. आणि यांना परत आपल्याला काल एक ऑर्डर केली जी कितीची होती कोमल? 700 रुपये. 700 रुपयाची ऑर्डर होती. आणि आम्हाला आनंद होतो, आमचे जे रिपीट कस्टमर येतात तर ते 2 अंडा भुर्जी, 2 कोल्ड कॉफी, 6 चपात्या. दिसलं का किती? 700 रुपयाची. आणि त्यांना काल काय ऑर्डर दिली? 2 कोल्ड कॉफी, 6 चपाती होत्या, 1 आलू पराठा होता आणि 2 अंडा भुर्जी होती. आणि तेच इन्स्ट्रक्शन दिले होते परत, तेच आम्ही फॉलो केले आणि त्यांना खूप आवडलेत. हे आमचे सेकंड ऑर्डर आहे बघा, सेकंड ऑर्डर विथ संदीप. ओके, तर हे असं आहे बघा. जर की तुम्ही चांगलं फूड जर की देत असाल तर तुम्हाला ऑर्डर पडणार. मान्य आहे किचनचं तुम्ही प्रॉब्लेम काढत असाल, तिला बघा काचाची बाटली दे म्हणते ती. किचनचा प्रॉब्लेम असेल, सर्व असेल, पण यातून देखील आपण चांगलं काही देण्याचा प्रयत्न करतो. रडू नको ना बाळा, घेऊन टाक बॉटल घेऊन टाक इकडे आण तिला, इकडे वाटू, इकडे तुम्हाला टिट्ट्या वाटतो, रडत नाही बघा. इकडे चल, हा इकडे मी देतो. इकडे आमच्या घरात म्हणतोय बरं का, म्हणजे असं एकदम असं करतो. आणि नको रडू, इकडे ये, चल तुला चॉकलेट देतो इकडे. हा हे घे चॉकलेट घे. म्हणजे काय मित्रांनो, जे पाहिजे ते पाहिजेच. मग जग इकडे तिकडे झालं तरी चालेल. द्यावंच तिला कोमल. दिसला का तुम्हाला टिट्या? नाही, लांब गेलाय टिट्या. ये इकडे चल. पप्पा आले, दादा आले, दादा. हा, आणि यांच्या मागं नाही का खाण्यासाठी टुमणं लावावं लागतं बघा. हाय
काय कोमल, आपण एक नाही का तुला काय वाटतंय किवनेचा व्हिडिओ ठेवायला पाहिजे का लाईव्ह जायला पाहिजे? लाईव्ह किवनेचा व्हिडिओ नको का? लाईव्ह जायचं? कधी जायचं? तुम्हाला टाइम नाही, आपण एक टाइम ठरवू ना. सांग ना मला कधी जायचं ते. लगेच? अगं पहिले 4-5 दिवस आधी इन्फॉर्म करा सगळ्यांना. दुपारी 2लाच जायचं हे पक्क आहे. तुमच्या बर्थडेच्या दिवशी. बाप्पा माझ्या बर्थडे दिवशी नको रे बाबा, काही काम काढू तुम्ही. आपल्याला कुठे जायचं माहिती ना? कुठे जायचं माहिती आहे तुला? मला नाही माहित, सांगणार दादा. आम्ही युक्रेनला जातोय. बाय 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 बाय. गाव कुठं आहे ते? कुठं गाव आहे सांग? काय माहित नाही. आजी तुम्ही येता का युक्रेनला? आमची आजी युक्रेनला येणार नाही बरं मित्रांनो. मग तुम्ही कुठे जाता? तपोनला जाता का? बघा तपोनची तुलना युक्रेन सोबत. परी तुला यायचं का? मी परीला विचारलंच नाही. तुला यायचं का युक्रेनला? युक्रेनला यायचं? परी येणार. तुला यायचं का बाळा? नाही. नाही तुला यायचं का रे पिऊ? हा पिऊ पण येणारी मित्रांनो युक्रेनला. आणि सगळेजण माझ्या बर्थडेला युक्रेनला जाऊन या आणि बघू काहीतरी करू तिथं बर्थडेचं. केक वगैरे कट करू. हा आणि या बर्थडेला कोमल माझ्यासाठी स्पेशल एक डिश बनवणार आहे. कोमल काय बनवणार आहे बर्थडेला? काय बनवू सांगा. आता तूच ठरव एखादी स्पेशल डिश माझ्यासाठी फक्त. पण मला सांग ती बनणार त्या. हा काय तू बनणार आहे पिऊ? पिऊ तू बनवशील? हा तर काय बनवशील कोमल? काय बनवू? उगाच द्यायचं नाही ते तर बनवत होता ना. मग काय बनवू? आई तू सांग. मी काय सांगू? काय करू? तुम्हीच सांगा आता काय बनणार आता. तुला काय आवडते पप्पा? मला सगळंच आवडतं तुम्ही केलेलं. काय बी करते मी. इव्हन तू कारल्याची भाजी केली ती मी खाल्ली नाही का मी? कारली भाजी छान झाली. काही पण खातो मी 2 वेळेस घेतली नाही भाजी. आज परत करू. परत कर. कारला संपला आपल्या घरात. अरे नाही ते बनवण्यावर असतं. तुम्ही कसं बनवता त्यावर डिपेंड असतं ते. मामीने बनवलं होतं असं बारीक चिरून आणि मामानं चांगलं पिवळं होतं, कळूपणा सगळा केला. मग मी ते लक्षात ठेवलं, तसं करून पाहिलं. आमच्या मामीने बनवलं कारल्याची भाजी केली ती. तर आता ती छान झाली. बरं आहे का मामीला आता? कशाचं रे? चालूच आहे ना आता. म्हातारपणात तर असं होणारच. ते एकदा या म्हणते. आता कशात जाणवते? ये ना एकदा जाऊन ये ना एकदा. तर हाणानच मला. कशाला हाणत नातेवाईक थोडी सोडता येत असतात. चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कोमल काय डिश बनणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आम्ही लाईव्ह कधी येणार आहे ते देखील उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. परिकर पिऊ कर असं कर. जय महाराष्ट्र कर. काहीच नाही करत ती नुसतं बघती पप्पाकडे काय चालू आहे. तर शिकू राहिली सध्या ती. हा चला मित्रांनो बाय बाय.